वेलकम टू अवर चॅनल। साहित्य सगळं बघून तुम्हाला कळलंच असेल की मी खमंग असे मेथकूट इथे भाजून घेणार आहे। तर व्यवस्थित इथे ही अर्धा किलो मी डाळ घेतलेली आहे आणि साहित्य सर्व घरातलेच आहेत, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। इथे मी सुंठ, लवंग, मिरे, जिरे, उडदाची डाळ, मुगाची डाळ, गहू, पोहे, तांदूळ, मोहरी आणि मेथीचे दाणे घेतलेले आहेत। तसेच यामध्ये टाकण्यासाठी मी धने सुद्धा वापरणार आहे। तर इथे मी अर्धा किलो डाळ भाजून घेणार आहे। ही रेसिपी करताना आपल्याला नक्कीच आपल्या आजीची आठवण येते, कारण आजीच्या हातचं खमंग मेथकूट आपण लहानपणापासूनच खात आलेलो आहे आणि ही रेसिपी वर्षानुवर्षे आपल्या घरात केली जाते। याची भाजणी केली जाते, याला छान दळून आणलं जातं। शिळ्या पोळीसोबत तेल मेथकूट खूप छान लागतं, गरम गरम भातावर मेथकूट तूप भात खूप छान लागतो आणि मुरमुऱ्याचा चिवडा, पोह्याचा चिवडा केल्यावर त्यामध्येही तुम्ही थोडंसं मेथकूट टाकून बघा, त्यानेही खूप छान चव येते चिवड्याला। तर इथे मी आधी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ चांगल्या पद्धतीने भाजून घेतलेली आहे आणि या भाजलेल्या डाळीवरती मी छान इथे हिंग टाकून घेणार आहे, म्हणजे याचा फ्लेवर हिंगाचा सर्व डाळीला आणि बाकीच्या जे भाजून घेतलेले डाळी आहेत त्यांना छान लागतो। आणि त्यावरच मी इथे हळदही टाकून घेणार आहे, हळदीने छान पिवळसर रंग येतो मेथकुटाला। तर इथे मी अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि तेही ओल्या कपड्याने कोरडे करून घेतलेले आहेत आणि इथे मग व्यवस्थित ते तांदूळ मी भाजून घेणार आहे। तर तुमच्याकडे मेथकुटामध्ये मी जे साहित्य वापरलं ते सर्व साहित्य वापरतात की अजून काही वेगळं साहित्य वापरतात ते मला नक्की कमेंट करून सांगा। तांदूळ भाजल्यानंतर मी इथे गहू टाकून घेणार आहे आणि गहू सुद्धा छान मी चाळून निवडून घेतलेले आहेत, तेही मी अर्धी वाटी गहू घेतलेले आहेत, ते सुद्धा व्यवस्थित छान फुलून येतील अशा पद्धतीने भाजायचे आहेत। आणि ही मेथकुटाची भाजणी करताना वास तर सर्व घरभर दरवळतो आहे। तर मुगाची डाळ पण मी इथे स्वच्छ ओल्या कपड्याने साफ करून घेतलेली आहे, ती पण छान लालसर अशी भाजून घेणार आहे मी। तर मुगाची डाळ भाजणं झाल्यानंतर इथे आता मी छान उडदाची डाळ टाकून घेणार आहे, तीही अर्धी वाटी घेतलेली आहे मी। उडदाची डाळ पण स्वच्छ ओल्या कपड्याने साफ करून घेतलेली आहे। उडदाची डाळ पण छान खमंग भाजल्यानंतर इथे मी पोहे टाकून घेणार आहे, पोहे देखील अर्धी वाटी घेतलेली आहे मी। तर पोहे भाजून झाल्यानंतर आपल्याला इथे बाकीचे सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी धने टाकून घेतले आहे अर्धी वाटी, त्यामध्येच मी 2 ते 3 चमचे जे जिरे घेतले होते ते टाकून घेणार आहे। त्यामध्ये मी मोहरी सुद्धा टाकून घेणार आहे, त्यामध्ये मोहरी मी 2 चमचे घेतलेली आहे, ती इथे टाकून घेत आहे। तर हे तिन्ही साहित्य व्यवस्थित पद्धतीने भाजून घ्यायचं आहे आणि यानंतर मी इथे लवंग, मिरे आणि मेथीचे दाणे भाजून घेणार आहे। तर कोणाकोणाला मेथकूट तूप भात आवडतो आणि कोणाकोणाच्या घरी मेथकूटची रेसिपी आवडते ते मला नक्की कमेंट करून सांगा। तिखटपणा येण्यासाठी मी इथे ह्या लाल मिरच्या ज्या वाळलेल्या आहेत त्या भाजून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी हे सर्व साहित्य भाजून घेतल्यानंतर गिरणीवर दळून आणलेलं आहे आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू, धन्यवाद।